की आपण शिस्तीचं पालन करायचंय. हॅलो आपण ड्रेसिंग रूम मधून गार्ड तिथूनच घालून यायचे. आपले सामने स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून YouTube लाईव्ह केले जात आहेत. 185 देशामध्ये हे सामने पाहिले जात आहेत. सामना 8 षटकांचा खेळवला जाईल. सलामीचे दोन्ही फलंदाज हॅलो मैदानामध्ये उपस्थित आहेत. आजचा हा थरा रानमोडण्यासाठी मी कॉमेंटेटर सचिन मळगे, माझे सहकारी कॉमेंटेटर अर्षद बागवान, उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रीडा दर्शकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या सामन्यासाठी आपण उपस्थिती लावली. हा हॅलो सोहळा अनुभवण्यासाठी, हा थरार अनुभवण्यासाठी आपण वेळ काढून सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल सामना समितीच्या वतीनं, संयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय. भारत मोडे इधर आ. आज या ठिकाणी मॅचच्या प्रसंगी मंगळवेढा तालुक्याचा बुलंदाबाज खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय सिद्धेश्वरजी बबनराव अवतडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेवक महादेवजी जाधव, नगरसेवक राहुल आप्पा सावजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संभाजी विठ्ठलराव घोले, सन्माननीय शैलेश भैया अवताडे, सुशील भैया अवताडे, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्यातून आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी आणि या खेळावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सर्व बक्षीसदारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही पुनश्च मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे. प्रत्येक विकेटला सन्माननीय युवक नेते किशोर दत्तू यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक विकेट, प्रत्येक जो विकेट पडेल त्यांना युवक नेते किशोर दत्तू यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चलिए, सेमीफाइनल का मैच जीतने के बाद दोनों संघ, दोनों टीम फाइनल में एक जीत की दूर है. वो 41,039 रुपए का पहला इनाम पाने के लिए अंपायर मैदान में जा रहे हैं. सरकार चषक 2022 का फाइनल का ये मैच खेला जा रहा है. एमएसडी स्पोर्ट मंगलवेढ़ा वर्सेस सरकार स्पोर्ट मंगलवेढ़ा. इन दो बड़े टीमों के बीच अपने दमखम पर मैदान में उतर आई है दोनों ही टीमें. एमएसडी स्पोर्ट टीम पहले बल्लेबाजी करेगी. थोड़ी देर बाद टॉस जीता था सरकार स्पोर्ट के कप्तान ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया. इसी बीच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लवकर या. अंपायर्स, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. सामना हाय व्होल्टेज असणार आहे. सामन्याची सर्वस्वी जबाबदारी, स्कोररची जबाबदारी आमच्यावर असेल. तरी 12वे खेळाडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅचला सुरुवात करू नये अशी आमची विनंती आहे बरं का. 2 मिनिटं कृपया. एमएसडी स्पोर्ट संघाचा 12वा खेळाडू या. ठीक है, अंपायर शुरू करा. फाइनल की पहली गेंद डालने के लिए तैयार है गेंदबाज अमोल माली. सामना करेंगे विशाल खाड़गे, लेफ्ट हैंड बल्लेबाज. उनके लिए फील्ड सजाई है. पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर. पहली गेंद उठाकर खेलने का प्रयास, लेग साइड की दिशा में ढकेल कर खराब फील्डिंग वहां पर.
पहले ही गेंद पे चौका। पारी की शुरुआत सबसे अच्छी रनों के साथ चौका। विशाल खारगे के बल्ले से आता हुआ पहला चौका, अपना और टीम का खाता खोला। एक खूबसूरत चौके के साथ स्वीप किया था, लेकिन खराब फील्डिंग वहां पर। नगरसेवक महादेव जाधव यांचंही आगमन या ठिकाणी झालेले, धन्यवाद। विशाल विशाल सामना करेंगे अमोल मालिक की अगली गेंद का। हाई वोल्टेज ये मैच है। अमोल मालिक डालने के लिए तैयार। दूसरी गेंद सामना करेंगे विशाल। राइट आर्म ओवर द विकेट की अमोर की ये गेंद। ब्लैक होल की गेंद थी, गैप में खेला, फिर से चौका, लगातार दूसरा चौका। दो की बनती है जोड़ी, 3 की होती है हैट्रिक। क्या इस फाइनल में आएगी ये पहले हैट्रिक, देखना चाहेंगे। पहले ओवर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार है अमल, बल्लेबाजी के लिए तैयार है विशाल। उठाकर खेला, इस चौका नहीं, छक्का जड़ दिया है विशाल के बल्ले से। पहला छक्का इस फाइनल का। थैंक यू डीजे। छोड़ के चौका, पा के मौका, मार दिया है छक्का। लगता है जीत का इरादा है पक्का। इन 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन। विशाल एक विस्फोटक पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। 3 गेंदें खेल चुकी है, 3 ही गेंदों में एक लगातार प्रहार करने की कोशिश, एक दबाव बनाने की कोशिश यहां पर विशाल, और उसमें सफलता भी हासिल करते हुए अमोल की अगली गेंद विशाल के लिए। फिर से वही दिशा में शॉट खेलना चाहते थे, लेकिन चूंकि इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, स्कोर अभी भी 14 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। पहला विकेट लाहौर प्रगति पर। इंतजार किया और उठाकर खेला है, फिर से वही दिशा में 6 रन। थैंक यू डीजे। लगता है इक्के दुक्के के लिए जा नहीं रहे, इक्के दुक्के का बात जहन में आ नहीं रही है विशाल के। सीधा जैसे ही गेंद को देख रहे, चौके छक्कों में तब्दील करने की सोच रहे, और उसमें कामयाब भी हो रहे। पहला ओवर प्रगति पर है, 4 गेंदें हो चुकी है और 20 रन, 2 छक्के 2 चौकों के बदौलत स्कोर 20 रन 4 गेंदों के बाद। पहला ओवर प्रगति पर। हाई वोल्टेज ये मैच है, यहां से जो भी जीतेगा सिकंदर कहलाएगा। कप्तान गेंदबाज को सलाह देने के लिए उनके पास चले गए, सलाह दी किस किस्म की गेंदबाजी आपको करनी है। 5वीं गेंद डालने के लिए अमोल तैयार। फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा अंदर आने वाली गेंद को चकमा खा गए विशाल। एक ओवर समाप्ति के बाद बिना कोई विकेट के नुकसान पर 20 रन।
अब दूसरा ओवर लेकर आ रहे हैं केतन शिवशरण। खुद के कोटे का पहले पावर प्ले का आखिरी ओवर टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर बॉलिंग लाइन पर आक्रमण के लिए तैयार है केतन शिवशरण। सामना करेंगे पीटर, जिनको पहली ओवर में बल्लेबाजी का मौका नहीं मिला। बड़ी देर के बाद बल्लेबाजी करने का मौका आया है। यहां पर विकेट कीपर अंपायर से कुछ बात करते हुए, जो कुछ भी समस्या है उसका हल करते हुए, इसलिए अंपायर मैदान में तैनात होते हैं। ऑन द स्पॉट आपको जो कुछ भी मदद चाहते हैं वो पूरी करते हैं, आपकी जो भी मुरादें हैं वो पूरी करते हैं। बिग हिटर पीटर ऑन स्ट्राइक, केतन आक्रमण के लिए तैयार। इस फाइनल की दूसरी ओवर, पावर प्ले का आखिरी ओवर उठाकर खेला है फाइनल की दिशा में, वन बॉल चौका। सीमारेषेच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत, कृपया थोडी आपल्याला विनंती आहे का, थोडं पाठीमागे सरकून बसावं। चेंडू आल्यानंतर फिल्डरला काही त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्यायची। पीटर ने भी अपने पहली गेंद पर चौका जड़कर खाता खोला है। पिछली गेंद को उन्होंने अच्छी तरह से पढ़ लिया था और फाइनली के ऊपर से चौका जड़ लिया था। अगली गेंद कट किया, इस बार ऑफसाइड की दिशा में बेस फील्ड के साथ फिर से चौका। लगातार 2 चौके मारे थे। लगातार 2 गेंदों में 2 चौके, 2 की जोड़ी 3 की हैट्रिक कर पाएंगे क्या पीटर? देखने वाली बात होगी अगली गेंद पे क्या असर होगा, ये आने वाला वक्त बताएगा। स्लोअर वन गेंद के साथ बीट किया पीटर को। अमूमन ऐसे गेंद पर ललचाते हैं और पीटर को भी पता है लालच बहुत बुरी वाला है जी, इसीलिए लालच आए नहीं, संयम रखा इस बार। स्लोअर वन गेंद था लेकिन बहुत ही ज्यादा पाले में गिर गई थी गेंद। बल्लेबाज के पाले में गिरी ये गेंद। पिछली बार भी ऐसा ही हुआ था, 2 चौके लगने के बाद विशाल ने छक्का जड़ दिया था, लेकिन इस बार पीटर ने 2 चौके लगाने के बाद एक गेंद डॉट डाली, अगली गेंद को डिपॉजिट किया पूरे आधा दर्जन रन के लिए। एक उत्तुंग षटकार मारल्यानंतर आपण पाहिलं की एक खूपच लांब लचक षटकार मारलाय, परंतु ज्या प्रेक्षकांना चेंडू आतमध्ये आणून दिलाय त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन असेल। स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय, 1 मिनिट आणि 11 सेकंदानंतर चेंडू मैदानामध्ये आलाय, त्या प्रेक्षकाचं मनापासून धन्यवाद। पीटर सामना करेंगे अगली गेंद का। वाइड यार्कर की एक गेंद थी, अभी नगरसेवक महादेव जाधव यांच्याकडून पीटर यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आत्ताच्या षटकाराला आलेलं आहे। सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय। जोरदार प्रहार, इस बार सीधे हाथ में, पहले विकेट का पतन।
थँक्यू डीजे. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा ऐतिहासिक यशवंत मैदानावरती मनपूर्वक स्वागत. स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय जगभरामध्ये 185 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. एक दर्जेदार स्पर्धा. सरकार चषक 2022चा थरार मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये. कोणता संघ 41,039 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार याच्याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असणार आहेत. थोडस आमचे स्टुडिओ स्पोर्ट कॅमेरामन एलईडी स्क्रीनवरती आपले प्रेक्षक दाखवायचे. आज मात्र प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग आहे. ज्या ठिकाणी आपण नजर टाकाल त्या ठिकाणी प्रेक्षक. थोडस प्रेक्षकांना देखील आपण ब्रॉड करूयात. एलईडी स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक वर्ग दाखवायचे. एक आकर्षक स्पर्धा आपण पाहतोय. एलईडी स्क्रीन, आकर्षक डीजे, संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मंगळवेडेकरांचा उत्साह देखील आपण पाहतोय. कारण दोन दिग्गज संघ, दोन दादा संघ, दोन मातब्बर संघ. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं, तर दुसऱ्या संघाचं म्हणणं असेल नादाला आमच्या लागू नका. एक जबरदस्त लढत आपण पाहतोय. एक प्रेक्षणीय सामना. खास या सामन्याचा दुबई मधून देखील आनंद घेतला जातोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती सचिन मळगे पाहतायत. दुबईमध्ये स्थायिक असणारे राऊत यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवलेत. एक जबरदस्त प्रेक्षणीय स्पर्धा जगभरामध्ये 185 देशामध्ये. आणि आमचे कॅमेरामॅन, ऑपरेटर स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येक क्षण हा मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सुंदर असा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. नक्कीच पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. दोन्ही पंच सुरेख अशी कामगिरी मात्र आपण पाहतोय पंचांची अगदी पहिल्या दिवसापासून. आज या स्पर्धेचा 9वा दिवस. सामना क्रमांक 47. सामना क्रमांक 47. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 41,039 रुपये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सुरुवातीची पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. सुरुवातीची 2 पॉवर प्लेची षटकं, वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर तिसरं षटक मैदानावर टाकलं जातंय. गोलंदाजी मार्कवरती किरण पवार. किरण पवारला मात्र मैदानावरती पॉवर ऑफ पवार सिद्ध करावी लागेल. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये स्वप्नील पवारनं आपली पॉवर ऑफ पवार सिद्ध केली होती. आखोड टप्प्याचा चेंडू होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षक बबलू कोळी थोडासा बीट होतोय परंतु कोणतीही धाव नसेल. मैदानावर उपस्थित असणारे 17,892 प्रेक्षक, क्षमा असावी अजून 5 जण समोर येत आहेत. 18,597 प्रेक्षक. या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आखोड टप्प्याचा चेंडू, हा चेंडू खेळला निश्चितपणे क्षेत्ररक्षक असेल कव्हरच्या दिशेने. त्याचप्रमाणे सांगोल्यामध्ये ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये एक दर्जेदार आयोजक देवा स्पोर्टचे विशाल घोटोकडे उर्फ देवा, ओंकार परचंडे, आसिफ मुजावर, अक्षय जाधव हे देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी खास सांगोल्यावर उपस्थित आहेत. मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक स्वागत. फलंदाज विशाल. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय सरळ. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे हॅलो, थोडासा माईकला आवाज द्या. एक सुंदर असा झेल टिपला गेला. एक मोठा फलंदाज बाद होऊन परततोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा आहे. दोन 2.4 षटकामध्ये 36 धावा. 2 बाद 36 धावा. 2 मातब्बर संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी मात्र तंबूमध्ये परतली. प्रेक्षकांचा अभूतपूर्व उत्साह आहे. आमचे सन्माननीय सरकार सिद्धेश्वरजी अवताडे साहेब हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सरकार म्हटलं की इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा. एक जबरदस्त स्पर्धा. त्यांचे दोन्ही बंधू
सन्माननीय सुशील नेतृत्व, सुशील मालक अवताडे, त्याचप्रमाणे शैलेश मालक अवताडे, मंगळवेढा शहरातील नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी आणि आमचे सर्व सामान्य मायबाप जनता या सर्व सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा. पॉवर ऑफ पवार सिद्ध करतो. गोलंदाजी मार्कवरती असेल किरण पवार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचांच्या नजरेतून मात्र हा चेंडू सुटलेला नाही. वाईड चेंडू घोषित केला जातोय. अवांतर धाव असेल. 37 धावा. स्ट्राईकचा फलंदाज वैभव. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो युवा जाधव. तरुणांचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व सन्माननीय किशोर दत्तू हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान एक स्ट्रोक खेळलाय. पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. प्रत्येक विकेटसाठी किशोर दत्तू यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. समोरचा जो लाईटचा टावर आहे त्या टावर वरती आपण पाहू शकताय. समोरच्या टावर वरती आपण पहा. या स्पर्धेचा साईड स्क्रीन लागलाय. त्या साईड स्क्रीन वरती आपण पाहू शकताय. कॉंग्रॅच्युलेशन विशाल. 74 मीटरचा षटकार. मात्र निश्चितपणे क्षमा असावी. वैभवच्या बॅटमधून 74 मीटरचा षटकार मिळाल्यानंतर एक निर्धाव चेंडू जातोय धावफलकावरती. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 43 धावा धावफलकावरती. जगाच्या बाजारपेठेमध्ये या सामन्याची जर आपण वेळ जर गृहीत धरली तर एक तासाभराचा वेळ जाईल. परंतु तासाभराच्या वेळेमध्ये 41,000 रुपयाची कमाई करण्याची संधी या सामन्यामध्ये आहे. जगाच्या बाजारपेठेमध्ये 41,000 रुपये जर तुम्ही एका तासात कमवले तर संध्याकाळी नक्कीच ईडीची धाड तुमच्या घरावरती पडू शकते. इथं मात्र तुम्हाला दरोडा घालायचा आहे. चांगली फलंदाजी करायची आहे आणि एका तासात 41,000 रुपयाचं तुम्ही मालक होणार आहे. त्यासाठी क्रिकेटचे 3 मूलभूत घटक, ज्याप्रमाणे मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावरती तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज स्वप्नील पवार, महाराष्ट्र पोलीस. आकोट टप्प्याचा चेंडू. समाचार घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. डीजे कडून प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीची गाणी वाजवली जात आहेत. रावजी देखील आलेले आहेत, भाऊजी देखील आलेले आहेत, दादा आलेले आहेत, अण्णा आलेले आहेत, मामा आलेले आहेत, काका आलेले आहेत. सगळेजण या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि हा सामना संपल्यानंतर 47 धावा धावफलकावरती. डीजे थोडस आयपीएलचा पण रंग मैदानाला आणायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आज मात्र खराब क्षेत्ररक्षण थोडीशी डोकेदुखी ठरते, कारण सामन्यातल्या पहिल्याच चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. यावेळी देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. याच्या अगोदरच्या चेंडूवरती तुम्ही इतर क्षेत्रामध्ये चूक करा, तुमच्याकडं अपील करण्यासाठी हायकोर्ट आहे. हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल. धावबादची संधी, परंतु फलंदाज आपल्या स्क्रीनमध्ये सुरक्षित आहे. मी अगोदरच सांगितलं, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चूक करा, तुमच्याकडे अपील करण्यासाठी हायकोर्ट आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती सनी देओल सारखं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख नाही. इथं फैसला ऑन द स्पॉट आहे. डायरेक्ट निकाल असतो. क्षेत्ररक्षकानं चेंडू सोडला, 4 धावांचा दणदणीत दंड झाला आणि समोरच्या संघाला 4 धावांचा बोनस मिळाला. धावफलकावरती धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. लॉलीपॉप. ओहो,
थँक्यू डीजे. आता जर आपण पाहिलं तर मैदानावरती काही काळ केतनला कळलं नव्हतं की त्याच्या पायात ऑटोमॉब लावलाय, पण त्याला माहितच नव्हतं. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये केतननं तो चेंडू अलगद आपल्या हातामध्ये टिपलाय, कारण लक्षच नव्हतं की चेंडू कुठे येतोय. थँक्यू. प्रत्येक विकेटसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे किशोर दत्तू यांच्याकडून. एक सुंदर असा झेल टिपला गेलाय. आणखी एक मोठा धक्का असेल. ज्या वेळी स्पर्धेतले मोठे सामने खेळले जातात त्यावेळी मात्र दबाव होतो. आता मात्र मैदानावरती आपण जोडी पाहतोय. फलंदाजीसाठी आता संघनायक गणेश जाधव आणि युवा जाधव दोन भाऊ आपण मैदानावरती पाहतोय. या संघामध्ये देखील आपण पाहतोय केतन आणि अमोल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय स्टीव्हा मार्को, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, युसुफ पठाण, इरफान पठाण, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमा पार, फरार, चौकार. त्रेपन्न धावा धावफलकावरती. 3.5 षटकामध्ये 53 धावा. एक जबरदस्त स्फोटक आक्रमक फलंदाजी. स्ट्राईकचा फलंदाज बीच मैदान कप्तान है सीनातान गणेश जाधव. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू घोषित केला जातोय. जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनी. नॉन स्ट्राईकला जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. 7-12 मात्र आपल्या संघाच्या नावावरती करणार का विजयाचा? जर्सी क्रमांक 7 आणि जर्सी क्रमांक 12. या षटकाची मात्र समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 54 धावा, 54 रन, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओवर. 4 ओवर का खेल अब तक समाप्त हो चुका है. 4 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 54 रन. सचिन सर, मैदानावरती जो सामना खेळला जातोय सरकार विरुद्ध एमएसडी, याच्यामध्ये सरकार संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर धावांचं सरकार उभा करण्याची संधी होती, परंतु सरकारने काय केलं की पुढच्या प्रतिस्पर्धी संघाला, विरोधी संघाला धावांचं सरकार उभा करण्याची संधी दिली आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी याच्यानंतर सज्ज असेल तो संघ. याच्यानंतर इस मैदान के आगे की कहानी आप सुनेंगे मेरे साथी कमेंटेटर सचिन मळगे की जुबानी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 54 धावा. धन्यवाद सर. अभी आपने जिक्र किया कि टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला कप्तान सोचते हैं, कप्तान समझते हैं, अपने गेंदबाज पर भरोसा जताते हैं, दमखम समझते हैं, इसीलिए उनको पता है अपने गेंदबाज कुछ भी करिश्मा कर सकते हैं. इसीलिए फील्डिंग का फैसला किया था और वो महंगा साबित हुआ और साबित कर रहे हैं युवा जाधव. जोर से लगाया हुआ शॉट सीधे 6 रनों के लिए पॉइंट कवर बाउंड्री लाइन के बाहर. इन 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 60 रन 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर प्रगति पर. फिर से वही दिशा में शॉट खेलने के प्रयास किया था, गेंद को और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर की दस्तानों में. स्कोर अभी भी 60 रन 3 विकेट के नुकसान पर. उठाकर खेला इस बार लेग साइड की दिशा में गेंद जा रही है. केतन शिवशरण ने गेंद को फील्ड किया, तब तक मौका था दोनों बल्लेबाजों को विकेट के बीच में 1 रन दौड़ के पूरा करने का. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 61 रन 5 ओवर प्रगति पर. फिर से कप्तान, खुद कप्तान यानी खुद गब्बर स्ट्राइक पर.
सामना करेंगे किरण पवार के अगली गेंद का। यशवंत मैदान मंगलवाड़ा का फाइनल मुकाबला। रिवर्सिप खेलने की कोशिश, गेंद कर बल्ले का कोई संपर्क नहीं, निराश होंगे इस बार गणेश। पहले से मन बनाया था कि इस गेंद पर रिवर्सिप खेलेंगे, लेकिन चूंकि इस बार अमूमन ऐसे शॉट खेला करते हैं गणेश। अगली गेंद फिर से उठाकर गेंद ने बल्ले का बाहरी किनारा, गैप में गेंद जाती हुई थर्ड बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। देखे मौका मार दिया है। देखे मौका, कप्तान ने लगाया है चौका, स्कोर में बढ़ोतरी। स्कोर हो गया है 66 रन, 65 रन सॉरी, 65 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। एमएसडी स्पोर्ट। किरण की अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद डाली थी इस बार, रन की कोई गुंजाइश नहीं, अपने ही फॉलोथ्रू में गेंद को फील्ड किया। ओवर की समाप्ति, 5 ओवर समाप्ति के बाद 65 रन, 65 रन, 3 विकेट के नुकसान पर। सरदार चषक 2022 हा शेवटचा महामुकाबला यशवंत मैदान मंगळवेढ्याचं हे सुंदर असं आजचा फायनलचा सामना पाहण्यासाठी मंगळवेढ्यातील तमाम क्रिकेट प्रेमी दर्शक मैदानावर उपस्थित आहेत। हा सामन्याचा आनंद ते घेत आहेत। एक वेगळं प्रेम मंगळवेढ्याकरांनी या क्रिकेट सामन्यासाठी आजपर्यंत देत आलेले आहेत। खरोखरच उल्लेखनीय सामने या मैदानावरती खेळवले जात आहेत। अंपायर्सना विनंती आहे की खेळाडूंना लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायला सांगायचं आहे। चला कप्तान, तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या। नगरसेवक महादेव जाधव यांच्याकडून दोन्ही फलंदाजांपैकी कुणीही जरी षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर प्रवीण कोथोडे यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। माही की ये गेंद थी स्क्वायर लेग के दिशा में, हल्की सी मिस फील्ड और 4 रन। कवर की दिशा में हल्की सी मिस फील्ड का नतीजा है 4 रन। माही गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर युवराज। शॉर्ट पिच गेंद डाली थी इस बार, स्लिप की दिशा में तेजी के साथ गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक मौका था 1 रन बनाने का। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 70 रन। 6 ओवर प्रगति पर, स्ट्राइक पर है टीम के कप्तान गणेश यादव, जर्सी नंबर 7 निभाएंगे अपने नॉन स्ट्राइकिंग साथी का, साथी निभाना साथिया। यॉर्कर लेंथ की गेंद थी, उसको प्लेस किया, कवर की दिशा में से गेंद लॉन्ग ऑफ की तरह गई, विजय दौड़ के 1 रन पूरा किया। स्कोर में बढ़ोतरी 71 रन, 3 विकेट के नुकसान पर, प्रगति पर। माही तैयार गेंदबाजी के लिए, बल्लेबाजी के लिए युवा।
उठाकर खेलने का प्रयास, गेंद कर बल्ले का कोई संपर्क नहीं, ऑफ स्टंप के काफी बाहर डाली थी गेंद, ललचाया था। आइए इस शॉट को खेलिए, जानते थे गेंदबाज बहुत देर हुई, चौका छक्का नहीं आया। बल्लेबाज जरूरी प्रयास करेंगे चौके छक्का मारने की, लेकिन असफल रहे। नगरसेवक प्रवीण कौत यांच्याकडून प्रत्येक षटकाला 100 रुपये पारितोषिक आहे। वाइड का इशारा अंपायर का, लेग स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद लेग स्लिप में फील्ड की गई, चौका बचाया। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रवीण खवतडे यांच्याकडून आले आहे। अगर डायरेक्ट हिट होती तो मौका था, माही परेशान। हॅलो, प्रत्येक षटकारासाठी बाळदादा यांच्याकडून 2000 पारितोषिक आले। प्रत्येक विकेटसाठी माही यांच्यासाठी 2000 बक्षीस बाळदादा यांच्याकडून आलेलं आहे। ओवर समाप्ति के बाद स्कोर 75। आखिर के 12 गेंदों का मैच बचा है। इस 12 गेंदे के कमेंट्री करने के लिए मेरे साथी कमेंटर अरशद बागवान सर को मैं विनती करता हूं कि आगे का आंखों देखा हॉल आपके जुबानी सुनाएगा। नगरसेवक प्रवीण खवतडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे। केतनच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, प्रहार केले, चेंडू सरळ षटकार। नगरसेवक महादेव जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रवीण खवतडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। 300 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी। प्रवीण खवतडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे। यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय, निश्चितपणे क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार। थँक्यू डीजे। 86 धावा धावफलकावरती एक जबरदस्त स्फोटक प्रेक्षणीय सामना। एमएसडी संघाची जोडी मात्र आपण मैदानावरती पाहतोय 7-12। गणेश जाधव आणि युवा जाधव मात्र आपल्या संघासाठी 41,039 रुपयाचा 7-12 आपल्या नावावरती जमा करणार का? समोरचा संघ देखील एक मातब्बर संघ आहे सरकार। 6.3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आतापर्यंत। 86 धावा धावफलकावरती 3 बाद 86, 86 रन। थँक्यू डीजे। थँक्यू डीजे। एक चौकार मात्र मारला गेलाय। प्रत्येक विकेटसाठी किशोर दत्तो यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल। 6.4 षटकामध्ये 90 धावा धावफलकावरती।
हा चेंडू मात्र खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक असेल लॉंग ऑन सीमारेषेवरती, सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती, 92 धावा धावफलकावरती, 6.5 षटकामध्ये 92 धावा धावफलकावरती. नगरसेवक प्रवीण कौतुडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200चं पारितोषिक आहे. नो बॉल कॉल आहे, नो बॉल कॉल. नो बॉल कॉल दिले, पंचांचा निर्णय. रिव्ह्यू येतोय स्टुडिओ स्पोर्ट. स्टुडिओ नो बॉल चेक करायचा, हाईटचा नो बॉल. रिव्ह्यू घेतला गेलाय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र आपण पाहतोय एलईडी ते असतील. हा अगोदरचा चेंडू आहे, याच्यानंतरचा चेंडू, याच्यानंतरचा चेंडू घ्यायचा. गोलंदाजी मार्गावरती असेल, गोलंदाज हा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. स्टुडिओ पाठीमागचा चेंडू घ्या. या जो शेवटचा चेंडू होता त्या चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. शेवटचा चेंडू स्क्रीनवरती दाखवायचा आहे.
या बाजूचं प्रेक्षक थोडस बाजूला यायचंय. थोडस पाठीमागे घ्यायचं. डिसिजन काय? नो बॉल प्लस एक आहे का? नो बॉल. मी अगोदर सांगितलं या षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र एक जबरदस्त षटकार. व्हॉट ए शॉट. थँक्यू. या षटकासाठी नगरसेवक प्रवीण कौतुडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 100 धावा. MSD संघासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. या संघानं क्वार्टर फायनल मध्ये, सेमी फायनल मध्ये आणि फायनल मध्ये 100 धावांचा टप्पा पूर्ण केलाय. क्वार्टर फायनल मध्ये 107 धावा, सेमी फायनल मध्ये 124 धावा आणि आत्ताच्या सामन्यामध्ये 7 षटकामध्ये 100 धावा. एक वेगळ्या प्रकारची हॅट्रिक. आणि आपण पाहतोय एक रसिक प्रेक्षक राऊत जे दुबईवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्याने देखील रिप्लाय पाठवला होता. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याने देखील रिप्लाय पाठवलाय. या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. हॅलो. एक जबरदस्त मात्र झेल टपला गेलाय. एक जबरदस्त असा झेल पाहायला मिळालाय. सुनील जाधव तो झेल टिपलाय. IPL ची फायनल उद्या आहे, परंतु गुजरातच्या हार्दिक पांड्याची एंट्री मात्र आज या यशवंत मैदानावरती पाहायला मिळाली. आज या मैदानावरचा मात्र हार्दिक पांड्या ठरतोय. एक जबरदस्त झेल टिपलाय. आजचा सामना खेळल्यानंतर उद्या तो गुजरातला रवाना होईल. 4 बाद 100. एक मोठी स्पर्धा. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय प्रदीप भोसले. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज महालिंग साखरे माही. बऱ्याच वेळा आपण ऐकतो माही मार रहा है, परंतु इथं मात्र गोलंदाजी मार्गावरती असेल माही. 7.1 षटकामध्ये 100 धावा. यावेळी मात्र एक वेगवान चेंडू धावांची संधी होऊ शकते, परंतु निश्चितपणे एक धोकादायक धाव. वाईड चेंडू. 102 धावा. वाईड चेंडू घोषित केलाय.
102 धावा धापलकावरती. स्ट्राईकचा फलंदाज युवा जाधव. सुंदर क्षेत्ररक्षण केले. एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. एकशे 3 धावा धापलकावरती. आणखी 5 चेंडूचा रणसंग्राम बाकी असेल. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द षटकार. सन्माननीय महादेव जाधव यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 109 धावा धावफलकावरती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू केला होता. अगदी टप्पा पडल्यानंतर बॅट वरती चेंडू ज्यावेळी आलाय सरळ सीमारेषेच्या वरून भिरकावलाय. गोलंदाज माहीच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. पुन्हा एकदा बरसलाय या चेंडूवरती देखील फलंदाज. मोठा धक्का. थैंक यू डीजे, थैंक यू, थैंक यू डीजे, थैंक यू। पिछली गेंद पर जब छक्का लगाया था तो मानसिक दबाव में आया था गेंदबाज, अगली गेंद पे विकेट लिया तो गेंदबाज ने कहा माना कि तू जंगल का शेर है, माना कि तू जंगल का शेर है, लेकिन हम बेहोश शिकारी है, तेरे ही जंगल में आकर तुझे ठोक देंगे। एक करारा जवाब यहां पर गेंदबाज ने दिया। विकेट का पतन, 5वें विकेट का पतन। अभी भी 3 गेंदों का मैच बचा है। देखना चाहेंगे 3 गेंदों में कितने रन बटोर सकते हैं। हेलो, सर 2 मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे। 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे। 2 मिनिटं सर, इर्षाद सर, इर्षाद सर 2 मिनिटं, इर्षाद सर, बागवान सर 2 मिनिटं, मी मगापासून आल्यापासून सांगत होतो। इर्षाद सर 2 मिनिटं, आपण जागेत कोणी
चला अंपायर चला पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग सामना लक्ष सुरुवात द्या. करायचा आहे. चला सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. 7.4 षटकामध्ये 115 धावा, 5 बाद 115. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतो. डीजे 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 स्टॉप. 2 मिनिटं डीजे वाजवू नका. शेवटच्या चेंडूला सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सोमनाथ कंटीकर. स्ट्राईक वरती असेल सोमनाथ कंटीकर. चला फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत महालिंग साखरे आणि फलंदाजीसाठी तयार आहेत सोमा कंटीकर. उठाकर खेला है शॉट. गेंद जा रही है लो मैन स्टैंड में. गेंद गिरेगी. 1 वॉन्स 2 वॉन्स. क्या चौका. चौके के साथ इस इनिंग की इस पारी की समाप्ति. इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 119 रन. अब जीत के लिए चाहिए 120 रन केवल 48 गेंदों में. सरकार स्पोर्ट को इस मैच को इस टूर्नामेंट को जीतना है तो 48 गेंदों में 120 रन करणे जरुरी आहे. आत्ताच्या या धांदलीमध्ये बागवान सरांचा हेडफोन या ठिकाणी पडलेला आहे. कुणाला सापडला असेल तर कृपया आणून द्यावं. उत्कृष्ट मराठी समालोचक अर्षद बागवान सर यांचा हेडफोन या ठिकाणी आता पडलेला आहे. कृपया करून कोणाला सापडला असेल तर आणून द्यायचं त्यांनी. चला धन्यवाद डीजे. चला प्रेक्षक आहेत जागेवरती बसा. आपण लगेच सुरू करतोय. संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये येतोय. 2 तुल्यबळ संघ आहेत, 2 मातब्बर संघ आहेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अगदी अल्पावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सरकार चषक 2022 चा हा थरार. परंतु आपण पाहिलं की फलंदाजीमध्ये एक दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन केलंय आज या सामन्यामध्ये. MSD संघानं लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 वेळा शतक धावांचं पूर्ण करणारा संघ ठरलाय. एक वेगळ्या प्रकारची हॅट्रिक. क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी 3 वेळा घडतात, अर्थात 3 षटकार, 3 चौकार, 3 बळी, त्यावेळी ती गोष्ट हॅट्रिक मध्ये नोंदवली जाते. परंतु एक वेगळी हॅट्रिक पाहायला मिळाली MSD संघाकडून, ज्या संघानं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 107 धावा, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 124 धावा आणि या सामन्यामध्ये 119 धावा. म्हणजे जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन आज या मैदानावरती पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. एक रंगतदार सामना असेल. 120 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला सरकार संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये यायचंय आणि MSD कोळ संघानं त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सरकार चषक 2022 चा हा महाअंतिम सोहळा. फायनल मॅच. नवीन चेंडू. अमोल शिवशरण आणि सुनील, जाधव, फलंदाजीसाठी मैदानामध्ये जात आहेत.
खूप मोठ्या धावांचा डोंगराचा त्यांनी सामना करणार आहेत. 48 चेंडूमध्ये 120 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. क्षेत्ररक्षण करत असताना सुनील जाधव यांनी स्लिप मध्ये आपलातून असा एक झेल घेतलेला आहे आणि पवेलियनचा रस्ता दाखवला आहे विरोधी संघाचे कर्णधार गणेश जाधव यांचा. तो अतिशय कठीण झेल होता, पण समोरच्या बाजूला जमिनीवर लोटांगण घालत तर तो झेल त्याने टिपलेला आहे. त्यानंतर सुद्धा रोखू शकले नाहीत की एमएसडी संघानं 119 धावा फलकावरती झळकावल्या आहेत. जिंकण्यासाठी हवेत 48 चेंडू मध्ये बॉल दिलेले आहेत. लिंबाच्या झाडाखाली प्रेक्षक बसलेत. लिंबाच्या झाडाखाली साहेब साहेब लिंबाच्या झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत कृपया त्यांना उठव. काका उठा प्लीज. आतापर्यंत सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले. थोडस अंतिम सामना, थोडस सीमारेषेच्या पाठीमागे उभा राहायचंय. आपल्यासाठी कोणत्याही प्रेक्षकांची शोभा नाही आणि आज या मैदानावरची शोभा जी वाढवली त्या तमाम क्रीडा रसिकांनी, त्या तमाम क्रीडा रसिकांना मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला पुन्हा एकदा मनपूर्वक नमस्कार असेल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय एमएसडी संघाचा सलामीचा गोलंदाज प्रदीप भोसले, स्ट्राइकचा फलंदाज. जर्सी नंबर 17 पहन के बल्लेबाजी के लिए तैयार. गेंदबाजी में प्रदीप. पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, लेग स्टंप के बाहर जा रही थी. अंपायर का इशारा वाइड का. वाइड के अतिरिक्त रन के साथ टीम का खाता खोला. 1 रन. प्रदीप एक अच्छी खासी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद उनका खास कर का हथियार है. उसी लेंथ के साथ हर एक बल्लेबाज को दिक्कत में डालते हैं. लेकिन 17 नंबर जर्सी पहन के विपक्षी टीम के लिए खतरा खड़े हैं सुनील जाधव. उठाकर खेला है शॉट. देखना चाहेंगे लॉन्ग ऑफ की दिशा में कौन फील्ड कर सकता है. गेंद नो मैन लैंड में गिरी है. 1 बाउंस चौके के लिए गेंद. इस पारी का पहला चौका. संयोजकांना एक सीमारेषा आखलेली आहे. पांढरी गार्लन या ठिकाणी आखलेली आहे. प्रेक्षकांना विनंती त्या गार्लनच्या पाठीमागे आपण बसून घ्यायचंय जेणेकरून कुठल्याही खेळाडूंना फील्डिंग करताना अडथळा निर्माण होणार नाही. इसी बीच सुनील के पल्ले से आता हुआ है पहला चौका. इस पारी का पहला चौका. विशाल सा लक्ष्य खड़ा है. उस लक्ष्य को चेस करने की कोशिश जरूर करेंगे और डिफेंड करने की कोशिश विपक्षी टीम भी करेगी. डेढ़ गेंद. सीमेंट पिच के नीचे गिरी ये गेंद. डेढ़ गेंद. अगली डेढ़ गेंद गिरेगी तो शर्त नो बॉल होगी. सिर्फ एक ही डेढ़ गेंद डाल सकते हैं. इसे उठाकर खेला है. गेंद जा रही है सीधे हाथ में. सोमनाथ कंटीकर. पहले विकेट का पतन यहां पर सुनील के द्वारा. अपनी छोटी सी पारी में एक भी चौका लगाया था. पांच रन बन चुके हैं. एक विकेट के नुकसान पर 5 रन. अब फिर से बल्लेबाजी के लिए आए केतन शिवशरण.
घड्याळ मात्र सस्ते में आउट होकर पहले में लौट रहे हैं केतन शिवचरण। अपने भाई का साथ नहीं निभा पाए। एक अच्छी घुटन गेंद पे विकेट कीपर के हाथ में कैच थमा बैठे। अब केतन के आउट होने के बाद बबलू कोहली बल्लेबाजी के लिए मैदान में। मूर्ति लहान पर कीर्ति महान, एक ऐसा बल्लेबाज अगर आखिरी वक्त तक स्क्रीज पर खड़ा रहेगा तो विपक्षी टीम के लिए सरदर्द बनेगा। गेंदबाज को चेयर अप करते हुए 5 रन के स्कोर पर 2 विकेट। उठाकर खेला है शॉट, गेंद ज्यादा देर हवा में, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद, 1 बाउंस, फिर से चौका। बबलू कोहली के बल्ले से आता हुआ पहला चौका, 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन। बहुत ही दिक्कतों से मुश्किलों का सामना कर रही है सरकार स्पोर्ट, विशाल सा लक्ष्य का पीछा कर रही है। अगर इस फाइनल को जीतना है, अपने विपक्षी टीम को शिकस्त देनी है, तो 48 गेंदों में 120 रनों का पहाड़ चढ़ के जाना है। उसी की कोशिश भी हर एक बल्लेबाज कर रहा है। आते ही बड़े बड़े शॉट खेलने का प्रयास भी कर रहे हैं, लेकिन अभी तक 2 बल्लेबाज असफल हुए हैं। पवन की अगली गेंद, फिर से उठाकर खेला है, छोटा पैकेट, बड़ा धमाका, लगा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का। थँक्यू डीजे। एक चौकार आणि एक षटकार मात्र बबलू कोहलीच्या बॅट मधून पाहायला मिळालाय। नाव आहे बबलू कोहली। प्रत्येक चेंडूवरती करावी लागेल चौकार आणि षटकारांची होळी, तरच या सामन्यामध्ये सरकार संघाला विजय मिळवता येईल। आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा, भले 2 फलंदाज बाद झालेत, परंतु जी आवश्यक धावगती आहे त्या धावगतीने वाटचाल करताना दिसतोय बबलू कोहलीचा संघ अर्थात सरकार। अगली गेंद, फिर से गैप में खेला है शॉट, फिर से चौका। थैंक यू डीजे। नाम है बबलू कोहली, नाव आहे बबलू कोहली, करत आहेत षटकार आणि चौकारांची होळी, आणि त्यांना अडवण्यासाठी 11 जणांची मैदानात आहे एमएसडी ची टोळी। आत्ताच्या या बबलू कोहली यांनी जो षटकार मारला, त्या षटकारासाठी खरेदी विक्री संघाचे चेअरमन, मंगळवेढा तालुक्याचा बुलंद आवाज युवकांचे आयडॉल सन्माननीय श्री सिद्धेश्वरजी अवताडे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रोख स्वरूपात आलेलं आहे। धन्यवाद। अब आगे का आपको देखा हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर इरशाद बागवान सर। एका षटकाचा खेळ समाप्त होतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 19 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्गावरती असेल गणेश जाधव। बीच मैदान कप्तान है सीनातान गणेश जाधवचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय। चेंडू मात्र पायावरती आदळतोय, लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा। धावफलकावरती धावसंख्या असेल 20 धावा धावफलकावरती। स्ट्राईकचा फलंदाज मात्र असेल बबलू कोहली।
आज मात्र एक मोठी खेळी करावी लागेल. बबलू कोळी छोटा पॅक बडा धमाका जर्सी क्रमांक 55 एक जबरदस्त खेळी करावी लागेल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार मात्र आपल्याला पाहता येईल. एक थरारक सामना आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार सरकार चषक 2022. हो, यावेळी मात्र निश्चितपणे एका वेगळ्या शैलीमध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एक जबरदस्त शैली आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फलंदाजीचं देखील प्रदर्शन करावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. प्रसंगी विराट कोहली सारखी आक्रमकता आणि प्रसंगी राहुल द्रविड सारखा संयम मात्र फलंदाजीमध्ये दाखवावा लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक वरून मात्र निश्चितपणे कोणत्याही प्रकारची धाव नसेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवणारा चेंडू असेल, कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 क्लासिकल स्ट्रोक, 2 चौकार, 1 षटकार. सरळ बॅटनं धावा येत असताना बॅट आडवी करण्याची मात्र गरज वाटत नाही. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसला. एक चेंडू निर्धाव, एक निर्धाव चेंडू मात्र निर्धाव चेंडू मात्र यावेळी दडपण वाढवतोय सरकार संघाचं. यावेळी मात्र स्ट्रोक खेळलाय. चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. झेल मात्र सुटलाय. मोठं जीवनदान असेल. जीवनदान आहे मोठं. खऱ्या अर्थानं चांगला निर्णय असेल. अमोलला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु काही वेळा कसं होतं, झेल सुटल्यानंतर तो फलंदाज धावबाद होऊ शकतो. असं बरेच आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये देखील पाहतो. टेनिस क्रिकेटच्या अनेक सामन्यामध्ये देखील आपण पाहतो, ज्यावेळी झेल सुटलाय, दुसरी धाव घेण्याची घाई केली आहे, त्यावेळी फलंदाज धावबाद होऊ शकतो. बबलूचा चांगला निर्णय होता. अमोलला मात्र दुसरी धाव पाहिजे होती. एका धावेवरती समाधान असेल. 21 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. जबरदस्त स्पेल टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना गोलंदाज गणेश जाधव. यावेळी मात्र निश्चितपणे अपील मात्र जोरदार आहे. उत्साह आहे अपील मध्ये. आपण पाहतोय विश्वास कमी आहे, कारण सर्वांनी पाहिलंय 2 पंच, 2 खेळाडू आणि जवळपास मैदानावरचे 11 क्षेत्ररक्षक. रिव्ह्यू घेतलाय का? रिव्ह्यू घेतलाय. कदाचित आपण जर पाहिलं तर प्रथम दर्शनी असं झालंय की यष्टी रक्षकाचा हात यष्टीला लागलाय, परंतु आपण पाहूया रिव्ह्यू मध्ये काय होतंय. स्क्रीनच्या समोर कोणी थांबू नका कृपया. स्क्रीनच्या समोर डीजे ऑपरेटर तुमच्या बाजूला जे उभारले सगळ्यांना बाजूला सरकावा प्लीज प्लीज प्लीज. वेगळ्या अँगल मधून, हा या अँगल मधून दाखवा. हा चेंडू रिव्ह्यू मात्र या ठिकाणी गमावलाय. 1.5 षटकामध्ये 21, परंतु खऱ्या अर्थानं या षटकामध्ये मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागला. सन्माननीय उपस्थिती. स्वतः सरकार, मी अगोदर सांगितलं की सरकार म्हटलं की इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा. सन्माननीय पालक देखील या सामन्याचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांचे दोन्ही बंधू सन्माननीय सुशील नेतृत्व, सुशील मालक अवताडे आणि शैलेजी अवताडे हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान मिड ऑफच्या दिशेने एक स्ट्रोक खेळाय जोरदार, परंतु काय कमाल केले या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. केवळ 2 धावा या षटकामध्ये. हे षटक या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणार का? कारण प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 षटकामध्ये कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 120 धावा. पहिल्या षटकामध्ये आवश्यक धावगती राखली, 19 धावा फटकावल्या गेल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. संघनायक काय असतो त्या षटकामध्ये त्यानं गणेशनं दाखवून दिलंय. गणेश जाधव
MSD संघाचा संघनायक, ज्यानं केवळ 2 धावा त्या षटकामध्ये. आता मात्र बबलू कोळीला टॉप गिअर मध्ये गाडी टाकावी लागेल, कारण संघर्ष खूप मोठा आहे. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या पद्धतीनं कोविड-19 कोरोनानं आपल्याला समजून सांगितलं, शेवटचा माणूस जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत कोरोना भारतातून जाणार नाही, तसा शेवटचा चेंडू सामन्यातला पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल देखील लागू शकत नाही. लोकशाहीमध्ये जसं एक एक मत विचारामध्ये घेतलं जातं, तसं हे क्रिकेटचं मैदान आहे. इथं प्रत्येक धाव विचारात घेतली जाणार आहे. प्रत्येक धावेला महत्व आहे. प्रत्येक धावेला सोन्याची किंमत आहे. 41,039 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोणता संघ पटकावणार, या यशवंत मैदानावरती कोणता संघ इतिहास रचणार, आणि आपण सर्वजण मायबाप प्रेक्षक या सामन्याचा आणि या विजेत्या संघाचा हा याची डोळा सोहळा पाहण्यासाठी सज्ज आहोत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमोलचा पहिला चेंडू बॅटची कड, फलंदाज बाद, मोठा धक्का. आणि डीजे कडून गाणं वाजवलं गेले. 13 जलवा, हे सरकार चषक का जलवा आहे. इथं प्रत्येक जण या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलाय आणि शेवटी क्रिकेट जिंकणार आहे. मी अगोदरच सांगितलं, मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. जो संघ या तिन्ही आघाड्यावरती यशस्वी ठरतो तो संघ खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आणि आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने MSD संघाची जर वाटचाल आपण पाहिली तर लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 सांघिक शतक या संघाने झळकवलेत. एक मोठा दबाव असेल. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 07 मुस्तफा शेख. आता जो बळी टिपलाय त्या विकेटसाठी प्रवीण खवतोडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. प्रशांत यादव यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र निश्चितपणे हा चेंडू वाईट चेंडू घोषित केला जातोय. आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेटची उंची एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा प्रवास दिल्लीमध्ये पोहोचला आणि दिल्लीतून तो हवाई मार्गे दुबईमध्ये पोहोचला. दुबईमध्ये एक टेनिस बॉलची स्पर्धा खेळली जाते. तब्बल 25 लाख रुपये त्या स्पर्धेचं पारितोषिक असतं. अगदी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट खेळाडू आपल्याला दुबईच्या त्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. इतका लोकप्रिय झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ. आणि आज त्याच टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सरकार चषक 2022 चा थरार. स्ट्राईकचा फलंदाज मुस्तफा शेख. यावेळी मात्र निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर असणारा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू असेल. मागच्या 9 चेंडूमध्ये केवळ 3 धावा. दोन 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 23 धावांसाठी संघर्ष. एक संघर्षाचं मैदान. या मात्र एक पॉवरफुल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव मात्र या चेंडूवरती. 24 धावा धावफलकावरती. इथून पुढे मात्र 31 चेंडू मध्ये 96 धावांची आवश्यकता. 31 चेंडू 96 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू राहतोय. प्रत्येक सामना वेगळा आहे.
प्रत्येक चेंडू वेगळा आहे. आपण नेहमी म्हणतो की सरडा सर्वात अगोदर रंग बदलतो, परंतु क्रिकेटचं ते मैदान केवळ 5 सेकंदामध्ये रंग बदलून जातो. गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटलाय, पुढच्या 5 सेकंदामध्ये काय होतंय, मैदानाचा रंग बदलून जातो. 30 चेंडूमध्ये 96 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र खूप मोठा संघर्ष आहे. बबलू कोळी आपण माइकडे या. 3 ओवर समाप्ति के बाद 24 रन. अभी भी जीत के लिए 30 सेकंड में 96 रनों की आवश्यकता. जोगेश चौहान बॉलिंग के लिए तैयार. इंतजार किया इस बार और लगा दिया. मिस फील्ड के चलते 4 रन. गलती वहां पर फील्डर के द्वारा. इस बार उठाकर खेलने का प्रयास, चूंकि इस बार गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लेके विकेट कीपर के पास चली गई. रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर अभी भी 28 रन 3 विकेट के नुकसान पर. अभी भी 28 में 92 रनों की आवश्यकता. 19.71 के औसत से रन चाहिए जीत के लिए. अमोल शिवशरण उठाकर खेलने की कोशिश. गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया. गली की दिशा में गेंद की. इसी बीच मौका था 1 रन बनाने का. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 29 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर. जोगेश चौहान गेंदबाजी के लिए तैयार. मुस्तफा शेख जोर से प्रहार किया. इसी बीच दो के 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन. अभी भी 2 गेंद शेष. उठाकर खेला हुआ शॉट सीधे हाथ में. विकेट का पतन. आणि आत्ताच्या या विकेटसाठी थँक्यू डीजे. थँक्यू. आत्ताच्या या विकेटसाठी प्रशांत यादव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बल्लेबाजी के लिए मैदान में आए हैं स्वप्निल पवार. एक विस्फोटक पारी के लिए जाने जाते हैं. अब यहां से अपने टीम को जीत हासिल करनी है. एक चमचमाती ट्रॉफी अपने पास रखनी है. तो उस पारी की हम याद दिलाएंगे. कौन सी पारी? वो गुरुजी चषक में 12 गेंदों में 54 रन की जरूरत थी जीत के लिए. विकेट गिरा. 11 गेंदों में 54 रन. बल्लेबाजी के लिए आए स्वप्निल पवार. लगातार 9 गेंदों पे 9 छक्के मारकर मैच को अपने कब्जे में कर लिया था.
और वहां पे एक एडवांटेज ऐसा था, विपरीत दिशा में हवा चल रही थी। आज तो हवा भी शांत है, क्या हासिल होगा। आइए चलिए देखते हैं मैदान में। स्लो वन गेंद धकेल दिया उसको लेग साइड की दिशा में, खतरा बन सकता था वहां पर, या जिसकी हमको डर था। 5 धावा, 5 धावा। धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर या 5 धावा धावफलकावरती धावसंख्या असेल काटावर 35. 35 ला पूर्वी खूप महत्व होतं, ज्यावेळी आम्ही 10वीला होतो त्यावेळी. आता 35चं महत्व देखील थोडंसं कमी होतंय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आधुनिक क्रांती होते आणि मैदानावरचे जे धावांचं सरकार आता 35 धावा आपण पाहतोय. 5 धावांच्या मदतीनं म्हणजे चौकार पाहिले, षटकार पाहिले, आता पंजा पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्र राज्याचं विद्यमान सरकार देखील आपण पाहतोय पंजाची मदत घेऊन झालेलं सरकार, आणि धावांचं सरकार मात्र 5 धावांची मदत घेऊन पोहोचतंय. सरकार संघाचं सरकार 35 धावावरती, 4 बाद 35 धावा धावफलकावरती असतील. पांच ओवर लेकर कौन आएगा गेंदबाजी के लिए, देखने वाली बात होगी। अमोल सेमड़े, अगली गेंद तेज रफ्तार के साथ डाली थी ये गेंद, अच्छी गेंद थी, सम्मान दिया इस बार। जब तक गेंद डीप एक्स्ट्रा कवर पे फील्ड होके थ्रो की जाती तब तक मौका था 1 रन बनाने का। स्ट्राइक पर मुस्तफा शेख, नॉन स्ट्राइकिंग एंड पर स्वप्निल पवार, दोनों भी एक विस्फोटक पारी के लिए जाने जाते हैं। फिर से उठा खेलने का प्रयास, गेंद को और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर की दस्तानों में। स्कोर अभी भी 36 रन, 4 विकेट के नुकसान पर 5 ओवर प्रगति पर। अभी भी 22 गेंदों में 84 रनों का लक्ष्य जीत के लिए सरकार स्पोर्ट को। एक विस्फोटक पारी खेलने की जरूरत यहां पर। फिर से काफी तेज रफ्तार के साथ गेंद डाले थे, मिस फील्ड, वहां पर 4 रन। सचिन सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की 12 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता होती आणि 9 षटकार मारण्याचा विक्रम केलेला हा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला असेल परंतु स्ट्राईकवर मुस्तफा असेल. फिर से वही दिशा में शॉट, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग, एक ही रन तेजी के साथ दौड़ के पूरा किया। फिर से स्ट्राइक पर स्वप्निल पवार। जी हाँ अर्जित सर, आप कुछ तो कह रहे थे, वही बल्लेबाज स्ट्राइक पर है जो लगातार 9 छक्के लगा के मैच को अपने गिरफ्त में कर लिया था। क्या उस पारी को बरकरार रखेंगे? आइए देखते हैं। नहीं 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 नहीं, उस पाले में गेंद को नहीं रख रहे। पता है गेंदबाज को, ये बल्लेबाज किस गेंद को डिपॉजिट करता है पूरे आधा दर्जन रन के लिए, भली भांति जानते हैं, इसलिए कि उनके पाले में गेंद को नहीं रख रहे। विकेट टू विकेट गेंदबाजी। फिर से मुस्तफा स्ट्राइक पर, अमोल की ये गेंद, अच्छी गेंदबाजी, वाइड का इशारा, वाइड होगा जरूर, लेकिन गेंदबाजी देखिए किस तरह की जा रही है। स्वप्निल पवार गेंद बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर आए तो विकेट टू विकेट की गेंदबाजी।
अगर मुस्तफा आए तो विकेट के बीच में रही गेंदबाजी, शॉर्ट पिच गेंद, ये होती है चला गेंदबाजी। पिछली बॉल ऑफ स्टंप के बाहर, ये वाली गेंद लेग स्टंप के बाहर, नतीजा दोनों का वाइड। अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 44 पर 4 विकेट, 4-4-4, 4.5, सब कुछ 4 पर चलता हुआ। बीच जोर से खेलने का प्रयास ऐसा लग रहा था। 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद 44 रन, 4 विकेट के नुकसान पर भी यहां से मुश्किल सा लग रहा है वो लक्ष्य। 18 गेंदों में 76 रन, अब यहां से मुश्किल लग रहा है। चलिए आगे की कमेंटेटर सुनेंगे हमारे साथी कमेंटेटर अरशद बागवान सर। 18 चेंडूमध्ये 76 धावांचं लक्ष आहे, थोडंसं विशाल लक्ष आहे, मोठं लक्ष आहे, परंतु क्रिकेटच्या भाषेत कोई लक्ष छोटा या बडा नहीं होता, हारा वही है जो लढा नाही. लढावा लागेल, शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 76 धावा म्हणजे ज्या पद्धतीने एका सामन्यामध्ये ते 9 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता तो सामना आठवावा लागेल. परंतु इथं आपण पाहतोय कारण समोरचा संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे, तितकाच दर्जेदार संघ आहे. MSD अर्थात मंगळवेढा संत दामाजी, आणि MSD जर दुसरं नाव आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, उत्तुंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय, चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय. कारण इथं मात्र आता स्वप्नील पवारला देखील माहित आहे की प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार हा हवाय. 17 चेंडू 76 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज जोगेश चव्हाण. 1.1 षटकामध्ये 1 बळी 11 धावा. यावेळी मात्र पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. आपण मात्र पाहतोय बॅट वरती चेंडू येऊ शकत नाही, बॅटची कड घेतली, चेंडूने कोणत्याही प्रकारची धाव नसेल. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष वाढतोय. दोन फलंदाज मुस्तफा आणि स्वप्नील पवार मैदानावरती मात्र पॉवर ऑफ पवार सिद्ध करावी लागेल. 16 चेंडू मध्ये 76 धावांची आवश्यकता. सरकार चषक 2022 चा इतिहास मात्र आज या मैदानावरती लिहिला जाणार. यशवंत मैदानावरती हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये कोणता संघ मात्र विजेतेपदाचा प्रथम क्रमांकाचा चषक आणि प्रथम क्रमांकाचं 41,039 रुपयाचं पारितोषिक पटकावणार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,039, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,039 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,039. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. धावफलकावरती धावसंख्या 45 धावा, धावफलकावरती 4 बाद 45 धावसंख्या 45. फलंदाज जर्सी क्रमांक 45. ज्या ज्यावेळी 45 धावसंख्या नजरेसमोर येते रोहित शर्मा डबल सेंचुरी स्पेशालिस्ट. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खेळायला लॉंग ऑफच्या दिशेने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु निश्चितपणे एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. 46 धावा धावफलकावरती. स्ट्राईकचा फलंदाज मुस्तफा शेखनं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी 37 धावांची खेळी केली होती. आज मात्र अपयशी ठरतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा वाईड चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. 47 धावा धावफलकावरती. 15 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता असेल.
यावेळी पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय, षटकार. एक जबरदस्त प्रेक्षणीय स्ट्रोक मात्र मुस्तफाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक अपलातून षटकार मात्र मारला गेलाय. समोरच्या साईड स्क्रीन वरती आपण पाहतोय, कॉंग्रॅच्युलेशन मुस्तफा, 81 मीटरचा षटकार. समोरच्या टावर वरती जे साईड स्क्रीन लागले त्याच्यावरती आपण पाहतोय. आत्ताच्या षटकारासाठी सन्माननीय सरकार सिद्धेश्वरजी अवताळे साहेब यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक आहे. दरम्यान हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. एक धाव घेतले, एका धावेवर मात्र धावफलक करते. धावसंख्या 54 धावा. इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय सरकार सिद्धेश्वरजी अवताळे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक, जे रोख स्वरूपात. यावेळी मात्र स्वप्नील पवार इज ऑन फायर. व्हॉट ए शॉट. थँक्यू डीजे. आत्ताच्या षटकारासाठी सुद्धा तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात आमच्याकडे जमा झालेलं आहे. इथून पुढे मात्र प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय सरकार सिद्धेश्वरजी अवताळे साहेब यांच्याकडून या षटकारासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक. एक मोठी स्पर्धा आहे, एक जबरदस्त स्पर्धा आहे. एक जबरदस्त 12 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता. आता इथं गंमत बघा अशी आहे, सरकारचं मी लक्ष वेधू इच्छितो की इथून पुढे जर 5-6 जर षटकार मारले गेले तर प्रथम क्रमांक 41,000 रुपये आणि आतापर्यंत 3 षटकार मारले गेले म्हणजे 15,000 रुपये जमा झालेत. अजून जर 5 षटकार मारले गेले किंवा 6 षटकार मारले गेले तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 41,000 आणि षटकाराचं पारितोषिक तब्बल 45,000 रुपयाच्या घरामध्ये जाईल. 12 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. मोठा सामना आहे, बिग बॅटल ऑफ क्रिकेट आहे. परंतु आज मात्र या मैदानावरती खऱ्या अर्थानं क्रिकेट जिंकणार आहे. आता ज्या ज्या खेळाडूंनी षटकार मारलेत, संध्याकाळी सामना संपून घरी गेल्यानंतर मात्र त्यांची नक्कीच आरती होणार, कारण त्यांचे आई वडील देखील युट्यूब लाईव्हचा जमाना आहे. हा सामना ते नक्कीच घरामध्ये बसून पाहत असतील आणि त्यांना सुद्धा माहित झाले की आपल्या सुपुत्रांना आज यशवंत मैदानावरती काय कामगिरी केली. त्यांना देखील माहित आहे की अवताळे साहेबांनी लावलेलं 5,000 रुपयाचं पारितोषिक मुस्तफानं जिंकलंय. अवताळे साहेबांनी लावलेलं 5,000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलनं जिंकलंय. अवताळे साहेबांनी लावलेलं पारितोषिक बबलूनं जिंकलंय. घरी गेल्या गेल्या आरती होणार आहे, कारण युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. घरात देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. यष्टीरक्षकानं थोडासा लेट, परंतु चेंडू लावलाय थेट. थोडासा फ्रॅक्शन ऑफ टाइम म्हणतो आपण, त्याच्यामुळेच फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये यष्टीरक्षण करण्यामध्ये ओळखला जातो महेंद्रसिंग धोनी, ज्यानं डोळ्याची पापडी लवते न लवते तोपर्यंत मात्र कित्येक फलंदाजांना घरचा रस्ता दाखवणारा जगातला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलाय महेंद्रसिंग धोनी. गोलंदाज गणेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा उत्तम स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, झेल मात्र सुटलाय. आता इथं मात्र प्रतिकूल परिस्थिती नाही, परंतु ज्या सामन्यामध्ये आपल्याला बॉल टू रन असतात त्या सामन्यामध्ये जर अशा प्रकारचा झेल सुटला
तर मात्र परिस्थिती बदलली असती. इथं थोडस आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 59 धावा. स्ट्राईकचा फलंदाज ज्याच्या नावावरती लागोपाठच्या 9 चेंडूवरती 9 षटकार मारण्याचा विक्रम आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल. तितकाच आक्रमक वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत 1.3 चेंडू मध्ये म्हणजे 9 चेंडू आतापर्यंत गणेशने गोलंदाजी केली आणि धावा दिलेत केवळ 3 धावा. या चेंडूवरती पुन्हा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का, परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा एक षटकार. पुन्हा एकदा 5,000 रुपयाचं पारितोषिक. द्राक्षाची बाग लावले, घड लावायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा 5,000 रुपये सन्माननीय सरकार अवताडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नसेल, कारण जवळपास या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करतो संघ MSD. 7 चेंडू मध्ये प्रत्येक षटकाराला मंगळ तालुक्याचे बुलंद आवाज युवकांचे आयडॉल खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय श्री सिद्धेश्वरी अवताडे यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक. उठाकर खेलने का प्रयास, लेग साइड की दिशा में गेंद जा रही है, फाइन लेग की दिशा में अच्छी फील्डिंग वहां पर सोमनाथ कंटीकर के द्वारा एक रन तेजी के साथ दौड़ के पूरा किया. आता आपण पाहतो जमाना ऑनलाईनचा आहे, परंतु साहेबांनी पारितोषिक मात्र कॅश रोख स्वरूपात आमच्या समालोचन कक्षामध्ये पारितोषिक जमा केले. खरेदी विक्री संघाचे चेअरमन, युवकांचे आशास्थान, एक समाजसेवक. 6 चेंडू 52 धावा. क्रिकेट हा खेळ जिवंत राहावा यासाठी चाललेली हा धडपड आहे. तर मी अगोदरच सांगितलं की बऱ्याच ठिकाणी ओपनच्या स्पर्धा होतात, परंतु ही स्पर्धा मंगळवेढा तालुक्यापुरती मर्यादित. आपल्या विभागातला खेळाडू घडला पाहिजे, आपल्या खेळाडूची प्रतिभा सर्वांसमोर आली पाहिजे, हा उदात्त हेतू समोर ठेवून सरकार चषकची निर्मिती करण्यात आली. लॉन्ग ऑफ की दिशा से 1 बाउंस चौका. इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 72 रन, 4 विकेट के नुकसान पर अभी भी जीत के लिए 5 गेंदों में 48 रनों की आवश्यकता. स्लोअर वर गेंद उठाकर खेला, लेग साइड की दिशा में फिर से छक्का. क्या ठीक है, थँक यू डीजे. पुन्हा एकदा आत्ताच्या या षटकाराला खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय श्री सिद्धेश्वरजी अवताडे यांच्याकडून परत 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. फिर से उठाकर खेला, लेफ्ट साइड की दिशा में गेंद जा रही है. फील्ड की वहां पर जब तक फील्ड होके थ्रो किया जाता, 2 रन तेजी के साथ दौड़ के पूरे किए. इन 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 80 रन, 4 विकेट के नुकसान पर अभी भी 3 गेंदों में 40 रनों की आवश्यकता. मी अगोदर सांगितलं होतं गणेश जाधवनं जे षटक टाकलं होतं ते टर्निंग पॉईंट ठरले. त्या षटकामध्ये पहिल्यांदा केवळ 2च धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. फिर से उठाकर खेलने का प्रयास, गेंद कर बल्ले का कोई संपर्क नहीं. स्कोर अभी भी 80 रन, 4 विकेट के नुकसान पर 2 गेंदों में 40 रनों की जीत की दरकार है. अमूमन इस मुकाम पर पहुंचे MSD स्पोर्ट सरकार चषक 2022 पर नाम शुमार किया है. एक चमचमाती ट्रॉफी लेकर घर जाएंगे.
लंबे अंतराल के बाद किसी सीरीज पर नाम कब्जा किया है एमएसडी स्पोर्ट। तालियां बजाकर उठाकर खेलने का प्रयास, क्या चेस एक हाथ से प्रयास किया था पीटर ने लेकिन कामयाब नहीं। अब चाहिए एक गेंद में 40 रन। आखिरी गेंद आने बाकी। पवन की गेंद का सामना करेंगे मुस्तफा। इस टूर्नामेंट को एमएसडी स्पोर्ट्स ने जीत लिया है। उनचालीस रनों के साथ इस टूर्नामेंट को जीत लिया है एमएसडी स्पोर्ट मंगलवेढ़ा ने। और फाइनल मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं युवा यादव।